मुंबई नागपूर महामार्गावरून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा अत्यंत भीषण वास्तव समोर आलाय। महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि पुलावर सुरक्षेसाठी आवश्यक कठडेच नसल्याने अपघाताच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे। प्रशासनाच्या या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृष्णा गोरडे अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। मुंबई नागपूर महामार्गावरील पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। रोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात, मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या परिस्थितीची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते कृष्णा गोरडे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। महामार्गावरील खड्डे बुजवून पुलाचे कठडे तातडीने बसवण्यात आले नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। आता या इशाऱ्यानंतर तरी संबंधित प्रशासन खडबडून जागे होऊन महामार्गाची दुरुस्ती करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आम्ही मुंबई नागपूर महामार्ग एस क्लब तिला स्टेशन महामार्गाची आज स्थिती बघितली तर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, अनेक ठिकाणी जे दिशाफलक आहेत आपण बघू शकता माझ्या पाठीमागे दिशाफलक हे झाडाच्या पाठीमागे कित्येक निदर्शनास येत नाही आहे। येणाऱ्या गाड्यांना पुढं टर्न आहे की स्पीड लिमिट आहे की गतिरोधक आहे हे कोणत्याही प्रकारे समजून येत नाही आहे। या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून कित्येक लोकांचा बळी गेलेला आहे। 15 ते 20 लोकांचे या ठिकाणी अपघात झाले, कोणी गंभीर स्वरूपात जखमी आहे, कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे। प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दखल घेण्यात यावी, अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू। लवकरात लवकर संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून असलेले खड्डे तुरंत लवकरात लवकर ते भरून घेण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या आंदोलनाचा मार्ग हा निश्चित करू। महाराष्ट्र हेडलाईन्ससाठी प्रतिनिधी रामेश्वर केरे, छत्रपती संभाजीनगर।